योगी युज्यत सततमात्मानं रहसी स्थितः एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रह 10. योगी युजित कृष्ण भावनेत एकाग्र झाले पाहिजे. सतत आत्मानं स्वतः शरीर मन आणि आत्म्याद्वारे रहसी एकांत स्थळी स्थित राहून एकाकी एकटा यत चित्त आत्मा मनामध्ये सतत सावध असणारा निराशीही इतर कोणत्याही गोष्टींद्वारे आकर्षित झाल्याविना अपरिग्रह हा स्वामित्व किंवा संग्रहाच्या भावनेपासून मुक्त असलेला योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. तात्पर्य: श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म, परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या 3 विविध रूपांमध्ये होतो. थोडक्यात कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय. परंतु जे निर्विशेष ब्रह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशतः कृष्ण भावना भावितच असतात. कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचेच आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्वव्यापी अंशिक विस्तार रूप आहे. याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असतात. प्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो. कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते. त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते. तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्ण रूपाने कृष्ण भावना भावित नसतात. तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल. योग्याचे सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे होय. सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये. भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे. परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतविणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये. जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा या सर्व पूर्णावस्थांचे आणि नियमांचे पालन पूर्ण रीतीने होते. कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही. श्रील रूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात: अनासक्तस्य विषयान यथार्ह मूप युज्यतः निर्बंधः कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. प्रापच्चिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो, पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णाशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो. उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य अपूर्ण असते. भक्ती रसामृत सिंधू 2.255 ते 256. कृष्ण भावना भाविक मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो. म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते. कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो. तो सतत अध्यात्मामध्ये
स्थित असल्याने तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टींपासून अलिप्तच असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो.